शेतकरी मित्रांनो नमस्कार. बघा शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, वेगवेगळ्या अडचणी असतात. त्यामध्ये बुरशी असेल, कीड नियंत्रण असेल, वेगवेगळ्या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागते. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये मुख्य आणखीन एक समस्या म्हटलं तर तण, पिकामध्ये येणारे तण. या तणावरती आपण वेळीच जर नियंत्रण मिळवलं, तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, आज आपण UPL कंपनीच्या स्वीप पॉवर या तणनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल, त्याचबरोबर त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, म्हणजे ते कशाप्रकारे काम करतं, त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती असेल, फायदा असेल आपल्याला होणारा, त्याचबरोबर याचे प्रमाण असेल, योग्य प्रमाण जर घेतले तर नक्की रिझल्ट मिळणार आहे, किंमत असेल, आपण संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीच्या स्वीप पॉवर यामध्ये घटक बघितला तर ग्लायफोसिनेट अमोनियम, जे की 13.5% आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम तणनाशक आहे. म्हणजेच बघा, तर आपण एका तणावरती नसून अनेक तणावरती हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसतो. जसं की लवाळा असेल, हरळी असेल, धनुरा असेल, मेथी गवत असेल, त्याचबरोबर इतर जे तण आहे त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून येते. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर हे कॉन्टॅक्ट तणनाशक आहे. म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर तणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते पानाद्वारे आत जाते आणि त्या ठिकाणी ते काम चालू करते. त्यामुळे काय होतं, तणातील अमोनियमची मात्रा आहे, आपण स्प्रे केल्यानंतर ते पानावरती पडते. पानावरती पडल्यानंतर त्या पानामध्ये ग्लुरेमाइन सिंथेज एन्झाईम यावरती ते काम करताना दिसून येते. त्यामुळे काय होतं, त्या तणातील अमोनियमची मात्रा ही वाढली जाते. अमोनियमची मात्रा वाढल्यानंतर प्रकाशसंश्लेषण क्रिया घडत नाही त्या ठिकाणी. मग शेतकरी मित्रांनो, प्रकाशसंश्लेषण क्रिया नाही घडली तर त्या ठिकाणी ते तण जळले जाणार आहे. म्हणजे जे अन्नद्रव्य ग्रहण करता येत नाही तणांना, त्यामुळे त्या ठिकाणी ते मेले जातात. त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, यामध्ये अमोनियम असल्यामुळे हे तण काय करते, लगेच हे औषध शोषून घेतले जाते आणि लगेच काम चालू करते. त्यामुळे त्याचाही चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे. काम फास्ट करताना आपल्याला दिसून येते. शेतकरी मित्रांनो, आता पिकांचा जर विचार केला तर कापूस, चहा या पिकामध्ये कंपनीने रिकमेंड केलेलं आहे. सध्या आपल्याला शेतकऱ्यांकडून रिप्लाय येतात की हे मका पिकावरती असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, केळी असेल, या पट्ट्यामध्ये याचा वापर केला जातो, जेणेकरून पिकांना इजा होणार नाही. अशा अवस्थेत हे मारणे गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो, स्वीप पॉवरचा वापर सध्या जो हरळी आहे, त्याचबरोबर लवाळा आहे, महत्त्वाचा जो पावसाळ्यामध्ये सर्वच पिकामध्ये हा आपणाला दिसून येतो. या लवाळ्यावरती चांगल्या प्रकारे स्वीप पॉवर काम करते, म्हणून लोकप्रिय झालेले असे एक तणनाशक आहे. प्रत्येक शेतकरी स्वीप पॉवर आणून मारतात आणि त्याचा रिझल्टही प्रत्येक शेतकऱ्यांना मिळून जातो. शेतकरी मित्रांनो, आता या कोणत्या स्टेजला वापरायचं तणाच्या, तर 3 ते 4 पानावरती, 5 पानावरती तण झाले तर त्या ठिकाणी तुम्ही स्वीप पॉवरचा वापर करा. तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता याच्या रेनफास्टनेसचा जर विचार केला तर हे आपण स्प्रे केल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 तासानंतर पाऊस आला तरी आपल्याला रिझल्ट मिळतो. परंतु कंपनीने सांगितलेलं आहे की आपण स्प्रे केल्यानंतर 6 तासापर्यंत पाऊस आला नाही पाहिजे, जेणेकरून त्याचा 100% आपल्याला रिझल्ट मिळून जाईल. परंतु 2 ते 3 तासाने जरी पाऊस आला तरी आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, आपल्या पिकामध्ये जर हरळीचे प्रमाण असेल किंवा लवाळ्याचे प्रमाण जर जास्त असेल तर आपण स्वीप पॉवरचा नक्की वापर करा. त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये उपाय जर विचार केला उपायांचा, तर आपण ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये लवाळ्या असतो त्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट 2 ते 3 वेळा खोल नांगरट करणे गरजेचे आहे, आडवी उभी, जेणेकरून ते लवाळ्याचे जे बी आहेत, ज्या गाठी आहेत त्या वरती आल्या पाहिजेत आणि त्या गाठी आल्यानंतर आपण ज्या शेतीमध्ये उचलून ते बाहेरच्या बाजूला काढून जाळून टाकाव्या गाठी, जेणेकरून त्या गाठीचा प्रसार होणार नाही. अशाही प्रकारे आपण त्यावरती उपाय करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता प्रमाणाचा जर विचार केला
तर आपण प्रतिपंप 100 ml घेऊन स्प्रे करू शकतो. आपण एकरी जर घेतलं तर 1 लिटर तुम्ही घ्या, नक्की तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे. 200 लिटर पाणी करा आणि 1 लिटर तुम्ही स्वीप पॉवर घ्या, तुम्हाला नक्की त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हटलं तर बघा, आपण हे वापर करत असताना आपल्या पाण्याचा pH हा मेंटेन ठेवणे गरजेचे आहे. जर पाण्याचा pH मेंटेन असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी स्वीप पॉवरचा आपला रिझल्ट मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. त्यामुळे pH हा खूप महत्त्वाचा आहे, तो मेंटेन करणे गरजेचे आहे. 5 ते 7.5 पर्यंत आपला pH असेल तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी स्वीप पॉवरचा रिझल्ट मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण स्प्रे करत असताना योग्य कव्हरेज होईल एवढं पाणी घेणे गरजेचं आहे. मग काही वेळेस काय होतं, काही शेतकरी काय करतात, 1 लिटर जर स्वीप पॉवर आणलं तर त्या ठिकाणी 250 ते 300 लिटर पाणी करून स्प्रे करत असतात, जेणेकरून आपले पिकाला पूर्ण मिळाले पाहिजे. परंतु काय होतं, प्रमाण जर कमी घेतलं तुम्ही तर त्या ठिकाणी रिझल्टसुद्धा तसाच मिळणार आहे. त्यामुळे योग्य प्रमाण घेऊन कव्हरेज होईल एवढे, आपल्या पिकाला जेवढे कव्हरेजला पाणी लागेल तेवढे तुम्ही घ्या आणि स्प्रे करा, जेणेकरून तण हे पूर्ण भिजले पाहिजे. त्यामुळे आपल्या पिकात त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता याच्या फायद्याचा जर विचार केला तर बघा, आपण स्प्रे कमी करत असतो. एक स्प्रे मारला तर बऱ्यापैकी तण आपल्याला कंट्रोल पाहावयास मिळतो त्या ठिकाणी. त्यामुळे काय होतं, पिकांना इतर तणनाशक मारण्याची गरज नसते, जेणेकरून त्यांना ताण येईल. त्यामुळे एका स्प्रेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळून जातो, पीकही सुरक्षित राहिले जाते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याच्यामुळे काय होतं, माती संरक्षणसुद्धा आपणाला होते, जेणेकरून हे कॉन्टॅक्ट तणनाशक आहे. त्यामुळे हे पिकामध्ये आतमध्ये सिस्टीममध्ये जात नाही किंवा मुळांद्वारे हे जात नाही. वरती पानावरती पडल्यानंतर त्याच ठिकाणी ते जाळले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी मातीचं सुद्धा संरक्षण आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपण हे स्प्रे करत असताना मातीमध्ये वापसा कंडिशन असणे गरजेचे सुद्धा आहे. त्यामुळे काय होतं, वापसा जर कंडिशन असेल तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, राऊंड अप बंद झालेले आहे. त्याच्याऐवजी इतरही तणनाशक आहेत, ज्यामुळे आपल्याला फायदाही होतो, त्याचबरोबर त्याची किमतीही जास्त असतात. परंतु तुम्ही हे जर स्वीप पॉवर वापरलं तर एकदा वापरलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. हे चालू पिकातसुद्धा स्प्रे केला जातो, जसं की मका पिकामध्ये स्प्रे केल्यानंतर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. द्राक्ष असेल, डाळिंब असेल, या पिकाच्या मध्ये जर स्प्रे करत असेल, दोन्ही बेडच्या मध्ये स्प्रे करत असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातो. तुम्ही नक्की याचा वापर करा, तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण UPL कंपनीच्या स्वीप पॉवर या तणनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.